हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण कॉस्टिंग सेकंड म्हणजेच कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड हा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहोत. सो डिअर स्टुडंट्स, हा जो सब्जेक्ट आहे हा पुणे युनिव्हर्सिटी फायनल इयरच्या स्टुडंट्ससाठी फार उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर इतर युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट असतील त्यांनी लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करतोय. यामध्ये ओव्हरहेड्स, त्याचबरोबर सेकंड अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स, मेथड्स ऑफ कॉस्टिंग, मग त्यामध्ये प्रोसेस कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंग, हे सर्व कव्हर होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 100% हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल. जे नवीन स्टुडंट असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर तुमची एक्झाम झाल्यानंतर आपण काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या आधारावरती एक व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत. नक्की तुम्हाला फायदा होईल. सो प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल फॉर नेक्स्ट नोटिफिकेशन. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज ओव्हरहेड्स. सो बघा, ओव्हरहेड्स कशाला म्हणायचं आहे? पोर्शन ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट, दॅट इज इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स ओव्हरहेड्स. हे लक्षात ठेवा. आणि डायरेक्ट पोर्शन जर म्हटलं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, दॅट इज प्राईम कॉस्ट. म्हणजे इनडायरेक्ट पोर्शन जो आहे कॉस्टचा, इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, या सर्वांचं मिळून जी टोटल आहे दॅट इज ओव्हरहेड्स. सो सम ऑफ ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, रॉंगली आपल्याकडनं तिथं एक्सपिरियन्स झालेलं आहे. सो एक्सपेन्सेस. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, याची टोटल म्हणजे ओव्हरहेड्स होय. इथं आपल्याकडनं मिस्टेकली काय झालेलं आहे? सो एक्सपेन्सेस लक्षात ठेवा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे जाऊया आपण. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज कॉस्टिंग इज अ स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ डॅश डॅश. So costing is a specialized branch of accounting which deals with classification, processing, allocation and directing. Screenshot घेऊन ठेवा, लक्षात ठेवा. It's a very important. Next आपण पुढे जाऊया. It is related to the overhead accounting. Process of overhead accounting. बघा, ओव्हरहेड अकाउंटिंगची प्रोसेस कशा पद्धतीने, किंवा आपण त्याला सायकल देखील म्हणू शकतो, स्टेप्स देखील म्हणू शकतो. सो ओव्हरहेड अकाउंटिंगच्या स्टेप्स, सायकल किंवा प्रोसेस कशी असणार आहे, नेहमी याच क्रमाने पाहिजे. सी ऑप्शनकडे आपण येऊया. ओव्हरहेड अकाउंटिंग या स्टेपने चालते. बघा, कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स, क्लासिफिकेशन, ॲलोकेशन, अपॉर्शनमेंट, रिअपॉर्शनमेंट अँड ॲब्सॉर्प्शन, याच क्रमाने तुम्ही ओव्हरहेड अकाउंटिंग करणं अपेक्षित आहे. कलेक्शन मीन्स वी कलेक्ट दी ऑल एक्सपेन्सेस टुगेदर. देन क्लासिफिकेशन मीन्स ग्रुपिंग ऑफ दी ओव्हरहेड्स ॲज पर सेम कॅरेक्टरिस्टिक्स. सेम गुणधर्मानुसार, सारख्या गुणधर्मानुसार आपण ओव्हरहेडचे जे ग्रुप्स करतो, दॅट इज ग्रुपिंग ऑफ ओव्हरहेड ॲज पर सेम कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स क्लासिफिकेशन. त्यानंतर क्लासिफिकेशन झाल्यानंतर ॲलोकेशन करतो. ॲलोकेशन मीन्स अलॉटमेंट ऑफ दी ओव्हरहेड्स टू दी स्पेसिफिक कॉस्ट सेंटर. आपण काय करतो, जे इझिली आयडेंटिफाईड होतात असे सर्व ओव्हरहेड्स स्पेसिफिक कॉस्ट सेंटरला अलॉट करतो, दॅट इज ॲलोकेशन. इझिली आयडेंटिफाय होणारे ओव्हरहेड्स डायरेक्टली अलॉटमेंट करतो आपण स्पेसिफिक कॉस्ट सेंटरला. नेक्स्ट, अपॉर्शनमेंट. सम कॉमन ओव्हरहेड्स आर डिवाइड ऑन व्हेरियस कॉस्ट सेंटर ऑन सुटेबल बेसिस. लक्षात ठेवा, सम कॉमन ओव्हरहेड्स आर डिवायडेड ऑन व्हेरियस कॉस्ट सेंटर ऑन द बेसिस ऑन सुटेबल बेसिस, दॅट इज अपॉर्शनमेंट. आपण विभागणी करतो, सुटेबल बेस घेऊन, एखादा बेस घेऊन विभागणी करतो, अपॉर्शनमेंट. रिअपॉर्शनमेंट, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ द सर्व्हिस डिपार्टमेंट्स ओव्हरहेड्स टू प्रोडक्शन डिपार्टमेंट, दॅट इज रिअपॉर्शनमेंट. क्लिअर आहे? अँड ॲब्सॉर्प्शन, इट मीन्स चार्जिंग द ओव्हरहेड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट टू पर्टिक्युलर कॉस्ट युनिट. कॉस्ट युनिटला फायनली जे ओव्हरहेड चार्ज करतो, दॅट इज ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट पुढे जाऊया.
विच ऑफ द फॉलोइंग कंपोजिट कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट. लक्षात ठेवा कॉस्ट युनिट असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो कंपोजिट कॉस्ट युनिट और कॉस्ट सेंटर लक्षात ठेवायचं. आता दोन प्रकारचे कॉस्ट युनिट आहे, किलोमीटर सिंगल कॉस्ट युनिट आणि कंपोजिट कॉस्ट युनिट. मग यामध्ये किलोमीटर इज अ सिंगल कॉस्ट युनिट. किलोमीटर झालं नंबर्स और गॅलन लिटर, दीज आर दी सिंगल कॉस्ट युनिट्स, सिंगल कॉस्ट सेंटर, कारण एकच युनिट त्यामध्ये येणार आहे. वेन देर आर टू और मोर कॉस्ट युनिट कम टुगेदर दॅट इज कंपोजिट कॉस्ट सेंटर. बघा सी मध्ये टन पर किलोमीटर असं म्हणतोय आपण, म्हणजे दोन कॉस्ट सेंटर आलेले आहे. किंवा आम्ही हॉटेल इंडस्ट्रीचा विचार केला पर बेड पर कस्टमर या पद्धतीने, रूम पर वगैरे वगैरे या पद्धतीने दोन जेव्हा कंपोजिट किंवा किलोमीटर पर पॅसेंजर हे कंपोजिट झाले की ज्या ठिकाणी दोन कॉस्ट युनिट येणार आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स ड्यू टू इनएफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट should be disposed by transfer to costing profit and loss account. ओके, याच्यामध्ये ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स दॅट इज ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठे जाणार आहे? कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which factor that cause change in cost activity. बघा चॅप्टर नंबर 4 जो आहे ABC एनालिसिस यामध्ये त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. विच फॅक्टर दॅट कॉज चेंज इन कॉस्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज कॉस्ट ड्रायव्हर. सो कॉस्ट ड्रायव्हर इज कॉस्ट टू चेंज कॉस्ट ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज सेकंडरी पॅकिंग कॉस्ट इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट इज ओव्हरहेड्स. बघा प्रायमरी पॅकिंग आणि सेकंडरी पॅकिंग असे दोन प्रकार आहे. प्रायमरी पॅकिंग मीन्स प्राईम कॉस्ट और डायरेक्ट कॉस्ट. लक्षात ठेवा प्रायमरी पॅकिंग मीन्स प्राईम कॉस्ट और डायरेक्ट कॉस्ट आणि सेकंडरी पॅकिंग इज अ ओव्हरहेड म्हणजेच इनडायरेक्ट कॉस्ट. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. ए सम ऑफ ओव्हरहेड्स ए सम ऑफ indirect material, okay, indirect labor and indirect expenses is known as that is overheads. So sum of indirect material, indirect labor and indirect expenses is known as overheads. So sum total आपण अगोदर डिस्कस केलं होतं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट अगेन, अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड to particular cost center on actual basis is known as. ॲक्च्युअल बेसिस म्हणतोय, काहीतरी आपण वेगळा बेस घेत नाही, बेस न घेता ॲक्च्युअल बेसिस आहे त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा त्याची अलॉटमेंट करता तेव्हा अशा ओव्हरहेड अलॉटमेंटला ॲलोकेशन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही एखादा सुटेबल बेस घेता काहीतरी, हा बेस घेऊन जेव्हा डिस्ट्रीब्युशन करता तेव्हा ते असतं अपॉर्शनमेंट. क्लिअर आहे? पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. Over absorption of overhead in cost accounts result in decrease in costing profit. बघा हे तुम्हाला दोन पद्धतीने लक्षात ठेवायचं. ओव्हर ॲब्सॉर्प्शनमुळे काय होतं तर कॉस्टिंगचा प्रॉफिट कमी होतो. ठीक आहे, डिक्रीज इन कॉस्टिंग प्रॉफिट. प्रॉफिट काय होणार आहे आपला? कमी होणार आहे. कशामुळे? तर ओव्हर ॲब्सॉर्प्शनमुळे. आणि दुसरा भाग जर अंडर ॲब्सॉर्प्शन असेल तर प्रॉफिट काय होणार आहे? वाढणार आहे. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 11. इफ द ओव्हरहेड्स ॲब्सॉर्ब्ड आर हायर दॅन ॲक्च्युअल ओव्हरहेड इनकर्ड इट इज कॉल्ड दॅट इज ओव्हर ॲब्सॉर्प्शन. बघा ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन हायर दॅन ॲक्च्युअल ओव्हरहेड्स. बघा ॲक्च्युअल ओव्हरहेडपेक्षा आपले प्रिडिक्टेड ओव्हरहेड्स जेव्हा जास्त असतात किंवा काय म्हटलेलं आहे बघा, इफ ओव्हरहेड्स ॲब्सॉर्ब आर हायर दॅन ॲक्च्युअल ओव्हरहेड्स इट इज ए ओव्हर ॲब्सॉर्प्शन. लक्षात ठेवा ॲक्च्युअलपेक्षा ॲब्सॉर्ब केलेले तुमचे जेव्हा जास्त असतात तेव्हा अशा ओव्हरहेडला ओव्हर ॲब्सॉर्प्शन म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. कंपोजिट कॉस्ट युनिट इज डिस्टिंग्विश्ड फीचर ऑफ विच मेथड ऑफ कॉस्टिंग दॅट इज ऑपरेटिंग कॉस्टिंग. थोडक्यात काय
तर कंपोजिट कॉस्ट युनिट हे कोणत्या मेथडमध्ये युजफुल आहे, तर दॅट इज ऑपरेटिंग कॉस्टिंग म्हणजेच सर्व्हिस कॉस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 11. If the overhead absorbed are higher than actual overhead incurred, over absorption आपण डिस्कस केलं, 12 झालाय, 13 सॉरी. क्वेश्चन नंबर 13 कडे येऊया. इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग डायरेक्ट वेजेस आर डेबिटेड टू डॅश डॅश. ओके, इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग डायरेक्ट वेजेस आर डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. लक्षात ठेवा, all expenses related to the contract costing are debited to contract costing contract account. लक्षात ठेवा, all expenses are debited to contract account. सर्व एक्सपेन्सेस जेवढे खर्च आहे ऑल एक्सपेन्सेस हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट केले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन सिमेंट इंडस्ट्री डॅश डॅश कॉस्टिंग मेथड इज ॲडॉप्टेड. सिमेंट इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्री असेल, अशा इंडस्ट्रीजमध्ये प्रोसेस कॉस्टिंग ही सिस्टीम ॲडॉप्ट केली जाते. प्रोसेस कॉस्टिंगमध्ये काय होतं की देर आर नंबर ऑफ प्रोसेस दॅट मटेरियल पास थ्रू व्हेरियस प्रोसेस अँड देन वी गेट फायनल प्रोडक्ट. एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये मटेरियल, दुसऱ्यातून तिसऱ्या प्रोसेसमध्ये मटेरियल जातं आणि शेवटी आपल्याला फिनिश गुड फायनल प्रोडक्ट मिळतं. दॅट इज प्रोसेस कॉस्टिंग. सो सिमेंट इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंगचं यूज होतो. डिअर स्टुडंट्स, तुम्ही एक्झाम्पल्स वगैरे देखील लक्षात ठेवत चला, थोडं स्टडी करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण. जॉब कॉस्टिंग इज द मोस्ट सुटेबल मेथड फॉर ऑइल प्रोसेसिंग. ऑइल प्रोसेसिंगमध्ये नाही होणार आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीज, शुगर इंडस्ट्री. आता लक्षात घ्यावे, ऑइल प्रोसेसिंग प्रोसेस कॉस्टिंग होणार आहे इथे. ट्रान्सपोर्ट कंपनी that is operating costing or service costing. C, sugar industry again process costing. आणि lastly repair shop that is job costing. तुम्हाला MCQs मध्ये काय आन्सर नाही याच्याबरोबर जाऊन देखील तुम्ही आपल्या उत्तराजवळ पोहोचू शकता. काय नसू शकतं जर कन्फ्युजन होत असेल तर, आणि मग तुम्ही प्रॉपर आन्सर शोधू शकता. ओव्हरहेड्स ऑल्सो नोन ॲज डॅश. सो ओव्हरहेड्स ॲज इनडायरेक्ट कॉस्ट. लक्षात ठेवा, ओव्हरहेड काय आहे? इनडायरेक्ट कॉस्ट. नेक्स्ट, वेन देअर इज अ लॉस ऑन कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट द ट्रान्सफर फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज फुल अमाऊंट ऑफ लॉस. जेव्हा कॉन्ट्रॅक्टवरती लॉस होत असेल तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ही फुल अमाऊंट पाठवली जाते. नेक्स्ट, वर्क्स ओव्हरहेड्स ऑन इनकम्प्लीट जॉब ॲट द एंड ऑफ पिरियड are transferred to which account? That is work overhead suspense account. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नेक्स्ट, which of the following item is not considered as direct expenses? खालीलपैकी कोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही? आर्किटेक्ट, surveyors and other consultant fee. That is architect fee is always direct. Carriage inward and freight cost, it is also direct. Packing material or package required for particular job, that is primary packing. आपण या अगोदर डिस्कस केलं होतं, म्हणजे हे देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्स पर्सन, इट इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. लक्षात ठेवा. नेक्स्ट, वेअरहाऊस रेंट इज अ पार्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. लक्षात ठेवा, वेअरहाऊस रेंट is an part of distribution overheads. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू ICMA London dash dash costing is that form of specific order costing which applies where work is undertaken to the customer's special requirement. Very important word मी अंडरलाइन करतोय. Work is undertaken on customer's special requirement. ओके, कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जेव्हा आपण जॉब करतो दॅट इज जॉब कॉस्टिंग. कस्टमरची रिक्वायरमेंट विचारात घेतो. ओके, जर आम्ही प्रोसेस कॉस्टिंगचा म्हणजे शुगर इंडस्ट्रीचा विचार केला, आपण प्रत्येक कस्टमरला विचारायला नाही जात तुम्हाला कशा प्रकारची शुगर पाहिजे, कशा प्रकारची साखर पाहिजे. बट इन केस ऑफ जॉब कॉस्टिंग फर्स्टली वी कन्सिडर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर and then we start to produce that job. जॉब कॉस्टिंगमध्ये लक्षात ठेवा,
स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवायचं आहे जॉब कॉस्टिंगमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, a method of costing applies where costs are collected and accumulated for each work order. That is job costing. Job costing मध्ये वर्क ऑर्डरनुसार काय होतं, कॉस्ट ॲक्युम्युलेट होते. लक्षात ठेवायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. विच इज ए मेथड ऑफ स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग. अगेन दॅट इज जॉब कॉस्टिंग. लक्षात ठेवा, आपण क्लासिफाय केलेले जॉब कॉस्टिंग वगैरे वगैरे. सो जॉब कॉस्टिंग काय, स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग असं देखील म्हटलं जाऊ शकतं. स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज दॅट इज जॉब कॉस्टिंग. नेक्स्ट, द मेथड ऑफ कॉस्टिंग अप्लाइज इन स्पेशल शिप बिल्डिंग. स्पेशल शिप बिल्डिंग दॅट इज जॉब कॉस्टिंग. अगेन आन्सर इज जॉब कॉस्टिंग. स्पेशल शिप बिल्डिंग बघा, हेवी मशिनरी, हेवी जॉब, हेवी इंडस्ट्री जे आहे की बाबा तिथे पर्टिक्युलर कस्टमरचे रिक्वायरमेंट विचारात घेतो, मोठा जॉब असेल, अशा ठिकाणी आम्ही जॉब कॉस्टिंगचा यूज करतो. नेक्स्ट, जॉब कॉस्टिंग इज डॅश डॅश टेक्निक, कंट्रोल और एस्टिमेशन. इट इज ए मेथड ऑफ कॉस्टिंग. सो जॉब कॉस्टिंग काय आहे, इट इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग. नेक्स्ट, जॉब कॉस्टिंग इज यूज्ड इन फॉलोइंग, that is cement manufacturing, printing press, brick making or cement production. That is printing press. Cement manufacturing मध्ये तुम्ही प्रोसेस कॉस्टिंग वापरणार आहात. सो प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी आपण कस्टमरची रिक्वायरमेंट विचारात घेतो आणि त्यानुसार प्रोडक्शन करतो, म्हणून प्रिंटिंग प्रेस जे आहे दॅट इज रिलेटेड टू दी जॉब कॉस्टिंग. लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॅश डॅश कॉस्टिंग इज सुटेबल फॉर द इंडस्ट्री लाईक बिल्डर्स. बघा कशासाठी, बिल्डर्स, सिव्हिल इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स यांच्यासाठी कुठली कॉस्टिंग सुटेबल आहे. सो बिल्डर्स वरतूनच तुमच्या लक्षात आलं असेल, दॅट इज कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज फिक्स इन ॲडव्हान्स इन केस ऑफ फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट प्राइस काय होतं, फिक्स इन ॲडव्हान्स. काय, फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट. लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज द कॉस्ट ऑफ वर्क डन प्लस पर्सेंटेज इन केस ऑफ, दॅट इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइस प्लस वर्क डन पर्सेंटेज ऑफ वर्क डन इन पर्सेंटेज. ओके, काय काय म्हटलेलं आपण, सॉरी काय काय म्हटलेलं, कॉन्ट्रॅक्ट प्राइस प्लस वर्क डन इन पर्सेंटेज दॅट इज कॉन्ट्रॅक्ट प्राइस. लक्षात ठेवा, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. पुढे जाऊया. टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन विच कॉन्ट्रॅक्ट प्राइस व्हेरीज विथ. ओके, नेक्स्ट, the types of contract in which contract price varies with variation in price of material and rate of labor. बघा अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, इथे काय म्हटलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. व्हेरिएशन प्राइस ऑफ मटेरियल अँड रेट ऑफ लेबर. कशानुसार, मटेरियल अँड रेट ऑफ लेबर याच्यानुसार जेव्हा कॉन्ट्रॅक्टचं काय होतं, प्राइसिंग ठरतं, तेव्हा यास एस्केलेशन क्लॉज असं म्हटलं जातं. बघा एस्केलेशन क्लॉज नीट समजून घ्या. याच्यामध्ये दोन कॉस्ट महत्त्वाचे आहे. एक म्हणजे मटेरियल, ओके, एक काय मटेरियल कॉस्ट, आणि सेकंड आहे पहिली कॉस्ट आपण एस्केलेशन क्लॉजमध्ये विचारात घेतो दॅट इज मटेरियल कॉस्ट, आणि दुसरी विचारात घेतो लेबर कॉस्ट दॅट इज एस्केलेशन क्लॉज. वेन देर इज अ फ्लक्च्युएशन इन प्राइसेस ऑफ द मटेरियल अँड लेबर. मी अगेन रिपीट करतोय बघा, वेन देर इज अ फ्लक्च्युएशन इन द प्राइसेस ऑफ मटेरियल अँड लेबर, इन दॅट केस वी चेंज अवर प्राइस ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो दॅट इज एस्केलेशन क्लॉज. सो एस्केलेशन क्लॉज काय सांगतो की जेव्हा प्राइसेस ऑफ मटेरियल आणि लेबरच्या प्राइसेस जेव्हा कमी जास्त होत असतील तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस देखील बदलू शकता. त्यास आपण एस्केलेशन क्लॉज असं म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. व्हेरिएशन इन प्राइसेस ऑफ
मटेरियल, लेबर यानुसार तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्राइस बदलता. काय काय महत्त्वाचे 3 वर्ड्स. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्राइस चेंज करता कशानुसार? व्हेरिएशन. बघा काय चेंज करता? कॉन्ट्रॅक्ट प्राइस आपण चेंज करतो कशानुसार? व्हेरिएशन इन प्राइसेस ऑफ मटेरियल अँड लेबर. मटेरियल अँड लेबरच्या प्राइसेसनुसार, रेटनुसार जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्राइस चेंज करता तेव्हा त्यास एस्केलेशन क्लॉज असं म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नेक्स्ट, वर्क डन ऑन कॉन्ट्रॅक्ट and approved by the architect or engineer of the contractee is called as, that is work certified. That is work approved by the architect is work certified. लक्षात ठेवा. Next, notional profit is computed as work in progress minus cost of work done on that date. लक्षात ठेवायचं आहे. Next, which among the following is the equation for retention money? That is work certified minus cash received. ओके जेवढी कॅश आपण दिलेली आहे त्या पद्धतीने कॅशनुसार तुम्ही वर्क सर्टिफाईड जे आहे मायनस करू शकता. दॅट इज रिटेन्शन मनी. रिटेन्शन मनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय करतो, जो कॉन्ट्रॅक्टी आहे तो काय करतो, काही अमाऊंट स्वतःजवळ ठेवून घेतो. क्लिअर आहे की फॉर द पर्पज ऑफ सेफ्टी. दॅट इज रिटेन्शन मनी. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा आपण या ठिकाणी काही फॉर्म्युलाज टाकलेले. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काय काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. द प्रोपोर्शन ऑफ नोशनल प्रॉफिट ऑर एस्टिमेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेन वर्क सर्टिफाईड इज 1/4 ऑर लेस. तुम्ही प्रॉफिटचा काही भाग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवता. तो किती? की जेव्हा तुमचं वर्क सर्टिफाईड आहे 1/4 ऑर लेस. 1/4 म्हणजेच 25%. हे लक्षात ठेवा. जेव्हा तुमचं वर्क सर्टिफाईड आहे 25% किंवा त्यापेक्षा कमी असेल, म्हणजे 1/4 किंवा त्यापेक्षा कमी असेल, तेव्हा तुमचा आन्सर आहे नो प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देर इज अ नो प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वर्क डन 25% किंवा कमी असेल सर्टिफाईड वर्क. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द पोर्शन ऑफ नोशनल प्रॉफिट. अगेन आपण शॉर्टकटमध्ये घेत चालूया थोडं, की जो नोशनल प्रॉफिटचा जो भाग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवता, जेव्हा तुमचं वर्क डन इज मोर दॅन 1/4 बट लेस दॅन 1/2. काय म्हटलेलं आहे? 25% पेक्षा जास्त मात्र 50% पेक्षा कमी. जेव्हा तुमचं वर्क सर्टिफाईड हे 25% पेक्षा जास्त असणार आहे मात्र 50% पेक्षा कमी असणार आहे, त्यावेळेस तुम्ही नोशनल प्रॉफिटचा किती भाग प्रॉफिट अँड लॉसला पाठवणार? सो आन्सर इज 1/3. लक्षात ठेवायचं, आन्सर इज 1/3. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट सेम क्वेश्चन, व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, वर्क सर्टिफाईड मोर दॅन हाफ बट लेस दॅन 9/10. म्हणजेच काय? 50% पेक्षा जास्त मात्र 90% पेक्षा कमी. या पद्धतीने जेव्हा असेल तेव्हा 2/3. ओके, नोशनल प्रॉफिटच्या 2/3 आपण प्रॉफिट अँड लॉसला पाठवणार आहोत. ओके, पुढे जाऊया. सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट इज चार्ज टू डॅश डॅश. दॅट इज कॉन्ट्रॅक्ट. अगोदरच म्हटलं होतं ऑल एक्सपेन्सेस रिलेटेड टू द कॉन्ट्रॅक्ट ट्रान्सफर टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. सर्व खर्च कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला जाणार आहे. सब कॉन्ट्रॅक्ट हे देखील कुठे जाणार आहे? कॉन्ट्रॅक्टला. नेक्स्ट, लॉस ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डॅश डॅश इज द फॉर्म ऑफ ऑपरेशन कॉस्टिंग विच अप्लाइड्स वेअर स्टँडर्डाइज गुड्स आर प्रोड्यूस्ड. लक्षात ठेवा, फार महत्वाचं. स्टँडर्डाइज गुड्स आर प्रोड्यूस. दॅट इज स्टँडर्डाइज गुड्स और प्रोडक्ट काय झालेलं आहे? प्रोड्यूस केले असेल. स्टँडर्डाइज प्रोडक्ट दॅट इज प्रोसेस कॉस्टिंग. लक्षात ठेवायचं, दॅट इज प्रोसेस कॉस्ट. स्टँडर्डाइज एक सारख्या पद्धतीने एक स्टँडर्डचे प्रोडक्ट आपण सेम प्रोडक्ट और सिमिलर प्रोडक्ट कंटिन्युअसली तयार करत असतो. दॅट इज प्रोसेस कॉस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोसेस कॉस्टिंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑपरेशन कॉस्टिंग. बघा इथे लक्षात ठेवायचं आहे,
ऑपरेशन कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग अगेन एक वेगळा प्रकार आहे, बट आन्सर इज ऑपरेशन कॉस्टिंग. ऑपरेशन कॉस्टिंग मीन्स सर्व्हिस कॉस्टिंग आणि ऑपरेशन कॉस्टिंग मीन्स प्रोसेस कॉस्टिंग. लक्षात घ्या. नेक्स्ट, when the actual loss is more than the estimated loss, the difference between two is considered to abnormal loss. Actual loss is more than, actual loss कसा आहे, actual loss is more than estimated loss. actual जास्त आहे estimated पेक्षा. आम्ही जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा actual loss जास्त झाला तेव्हा abnormal loss येणार. आणि उलट असेल actual loss कमी आहे आणि एस्टिमेटेड लॉस तुमचा जास्त होता. एस्टिमेटेड लॉस होता 100 रुपीज, ॲक्च्युअल लॉस आहे तुमचा 80 रुपीज. सो 20 इज ॲबनॉर्मल गेन असणार आहे. उलट, याच्या उलट आपण बोलतोय. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा काय ॲक्च्युअल लॉस कसा आहे जास्त, ओके, ॲक्च्युअल लॉस कसा आहे जास्त कशापेक्षा, एस्टिमेटेडपेक्षा, तेव्हा येणार आहे ॲबनॉर्मल लॉस. आणि जेव्हा तुमचा ॲक्च्युअल लॉस कसा आहे कमी, ॲक्च्युअल लॉस कमी कशापेक्षा, एस्टिमेटेडपेक्षा, तेव्हा गेन येणार आहे. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. डॅश डॅश प्रोसेस लॉस शुड बी ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दॅट इज ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. नेक्स्ट, इन प्रोसेस कॉस्टिंग कॉस्ट आर ॲक्युम्युलेटेड बाय डॅश डॅश, दॅट इज ॲक्युम्युलेटेड बाय प्रोसेस. प्रोसेस कॉस्टिंगमध्ये प्रोसेसनुसार ॲक्युम्युलेट होते, जॉब कॉस्टिंगमध्ये जॉबनुसार आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टनुसार. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं. जॉब कॉस्टिंग, जॉब कॉस्ट इज ॲक्युम्युलेटेड ॲज पर जॉब. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये कॉस्ट इज ॲक्युम्युलेटेड ॲज पर कॉन्ट्रॅक्ट आणि प्रोसेसमध्ये ॲज पर प्रोसेस. इझी आहे. पुढे जाऊया. प्रोसेस कॉस्टिंग इज सुटेबल फॉर मास प्रोडक्शन. कंटिन्युअसली प्रोडक्शन करायचं आहे, मास प्रोडक्शन करायचं आहे, जास्त प्रोडक्शन करायचं आहे, या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंग सुटेबल आहे. नेक्स्ट, 2 or more प्रोडक्ट ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स सायमल्टेनियसली प्रोड्युस्ड फ्रॉम सेम रॉ, दॅट इज जॉईंट प्रोडक्ट. काय म्हटलेलं इथे लक्षात ठेवा, 2 or more प्रोडक्ट इक्वली इम्पॉर्टन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कसं आहे ते, इक्वली इम्पॉर्टंट आहे. 2 प्रोडक्ट आहे मात्र कसे आहे ते दोघंही इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि सायमल्टेनियसली प्रोड्यूस. सायमल्टेनियसली म्हणजे सोबत, दॅट इज जॉईंट प्रोडक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. 2 or more प्रोडक्ट इक्वली इम्पॉर्टंट आणि सायमल्टेनियसली प्रोड्यूस, दॅट इज जॉईंट प्रोडक्ट. ओके. आणि यामध्ये तुम्ही बाय प्रोडक्टचा आपण घेतलेला आहे, इक्वली इम्पॉर्टंट नसतो बाय प्रोडक्ट. ओके. जॉईंट प्रोडक्ट कसे इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट बाय प्रोडक्ट आर नॉट इक्वली इम्पॉर्टंट. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, 1 or more प्रोडक्ट ऑफ स्मॉल व्हॅल्यूज प्रोडक्ट सायमल्टेनियसली विथ प्रोडक्ट ऑफ ग्रेटर व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज, दॅट इज बाय प्रोडक्ट. लक्षात घ्या काय म्हटलेलं इथे, 1 or more प्रोडक्ट ऑफ स्मॉल व्हॅल्यू सायमल्टेनियसलीच तयार होणार आहे की ग्रेटर व्हॅल्यूच्या प्रोडक्ट बरोबर. म्हणजे काय, 2 प्रोडक्ट सायमल्टेनियसली तयार होत आहे, बट एका प्रोडक्टची व्हॅल्यू जास्त आहे, हाय आहे, आणि एका प्रोडक्टची व्हॅल्यू कमी आहे. मग ज्या प्रोडक्टची व्हॅल्यू कमी आहे त्यास बाय प्रोडक्ट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि दोघांची व्हॅल्यू इक्वली इम्पॉर्टंट असेल जॉईंट प्रोडक्ट. एकाची हाय व्हॅल्यू आहे, एकाची कमी व्हॅल्यू, तर कमी व्हॅल्यू असणारा बाय प्रोडक्ट. ओके. आणि जास्त व्हॅल्यू असणारा मेन प्रोडक्ट. 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय, 2 प्रोडक्ट सायमल्टेनियसली तयार होतात, 2 किंवा अधिक, आणि सर्वांची व्हॅल्यू इक्वल आहे, जॉईंट प्रोडक्ट. 2 किंवा अधिक एकत्रित होत आहे, त्यामध्ये अदर प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे इक्वली इम्पॉर्टंट नाही, कमी आहे, दॅट इज बाय प्रोडक्ट. आणि लास्टली बाय प्रोडक्ट आहे आणि एकाची व्हॅल्यू कमी, एकाची जास्त आहे, जास्त व्हॅल्यू असणारा मेन प्रोडक्ट. ठीक आहे. पुढे जाऊया. इन अन ऑइल रिफायनरी पेट्रोल और डिझेल इम्पॉर्टंट, इक्वली इम्पॉर्टंट. ऑइल रिफायनरी इंडस्ट्रीमध्ये पेट्रोल आणि डिझेल जेव्हा तुम्ही इक्वली पॅरलली तयार करता, हे कशाचं एक्झाम्पल आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ जॉईंट प्रोडक्ट. नेक्स्ट, टर्मिनल कॉस्टिंग इज अनदर नेम फॉर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. म्हणजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज,
दॅट इज टर्मिनल कॉस्टिंग. लक्षात ठेवायचा व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड टर्मिनल कॉस्टिंग. लास्ट क्वेश्चन, कंपोजिट कॉस्ट सेंटर इज यूज्ड इन. सो कंपोजिट कॉस्ट सेंटर इज यूज्ड इन सर्व्हिस कॉस्टिंग. लक्षात ठेवायचं आहे कंपोजिट कॉस्ट युनिट कुठे वापरतो आपण, सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये. थँक्यू स्टुडंट्स. हा आपण मेथड्स ऑफ कॉस्टिंग, ओव्हरहेड्स अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग या चॅप्टरवरती, या सिलेबसवरती आजचा व्हिडिओ घेतला होता. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला आणि काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू स्टुडंट्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.